माफिया पाहिजे असतील तर त्यांना सांभाळा. माफिया तुमच्याकडे काय आता किती येतं आमचं त्यांना काय केलंच का त्यांना जर साथ देणार तर असं तर मरू द्या की मरू काय होणार आहे. कारवाई करण्याचे अधिकार नसतो तुम्हाला मग काही सांगता येईल का बघा लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन तरी तुम्हाला फरक पडत नाही आम्ही करतो. चला चला उठा बाहेर चला करायचं काय तुम्ही सांगा. हाताची गाडी करून बसायचं आहे का अहो ना घेऊ दे की सर किती वेळेस जी माफिया आहेत त्यांना जर साथ देणार तर शास्त्र असं तर मरू दे की मरून काय होणार आहे. हाताची गाडी करून बसलं शास्त्र नाही का उद्या सर आमच्या मनाने 100 गुन्हे दाखल करा गेल्या गुन्हे दाखल करायचे अधिकार आहे तुम्हाला आणि कारवाई करायचे अधिकार नाही का तुम्हाला. मग कलेक्टर ऐकता येईलच का आदरणीय कलेक्टर साहेबांना जर तुम्हाला आदेश दिले असेल तर पाळायचा अधिकार कुणाचा आहे माझा आहे का तुमचा आहे. मला तुम्ही सांगा सगळ्यांमध्ये ही करू नका ती करू करायचं काय जाणार ना किती वजन आता 4 इथं आंदोलन झाले ह्या ऑफिसला झाले की नाही कलेक्टर ऑफिसला झाले तिथं झाले अहो करायचं काय सर आम्ही सांगा ना बघा लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतो तरी तुमच्याला फरक पडत नाही तर आम्ही करायचं काय हे मला तुम्ही सांगा करायचं काय कोण प्रदूषण महामंडळाला अधिकार आहे. अहो मी काय म्हणतोय प्रदूषण महामंडळाला फोन लावून देतो प्रदूषण महामंडळाचे अधिकारी म्हणजे ह्यांना अधिकार आहे फक्त झिगझॅगच्या ज्या वीटबत्त्या आहेत तसं पत्र दिलेलं आहे आम्ही पत्र सुद्धा दाखवलं तरी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली तर मी काय करू. कलेक्टर साहेबांचा आदेश आहे त्याचं पत्र दाखवतो नसल तर आमच्यावर आता सगळ्यांवर गुन्हे दाखल करा आणि नसल तर गुन्हा मग कलेक्टर साहेबांचा आदेश पाळायचा नसतं आम्ही काय करायचं सांगा ना. सर्वसामान्य काय मुख्यमंत्र्याला हात जोडून विनंती आहे गृहमंत्र्याला हात जोडून विनंती आहे की असल्या अधिकारी शब्द सांगतो लोकांच्या जीव घ्यायची खेळायची जर असेल त्याला पैशाची जर मतलब असेल तर आमच्यावर कारवाई करा काय करायची करा. तुम्हाला लोकशाही जर संपवायची असेल याचा जर करला तर काय उपयोग नाही. पालकमंत्र्याला माझी कडकडून हात जोडून विनंती आहे सांगा ना एवढे आज जर लोक जर करत असतील तर ह्यांना काय पाहिजे फक्त उद्योगधंदे पाहिजे का किती दिवस आत्मदहन करायचं नाही ह्यांचं उद्या द्यायचं तुम्ही आम्ही किती वेळेस आत्मदहन करायचा प्रयत्न केला काहीच गेले नाही की त्याला सांगताय ती त्याला सांगताय जगून काय उपयोग आहे सांगा. आमच्या मान्यमान होतं आम्ही तुमचं काय करायचं उद्या आमच्या असते तुम्हाला कशी एक लोकशाही लागल एक लोकशाही लागल तर आम्ही चला उद्या आज जर ऐका बाबासाहेब आंबेडकरांना आमच्या जर जो कायदा लिहिला आहे त्याचे जर पालन होत नसेल या महाराष्ट्रात आमचे बाबासाहेब आमच्या इथले तरी तुम्ही पालन करत नसेल कायद्याचे तर उपयोग नाही. आम्ही सर्वसामान्य लोकशाही मार्गाने आंदोलन करताना तरी तुम्हाला जर आमचा फरक पडत नसेल तर आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा आम्हाला जीव मारा. त्याशिवाय तुम्हाला जर माफिया पाहिजे असतील तर त्यांना सांभाळा. माफिया तुमच्याकडे काय आता गिफ्ट येतं आमच्याकडे काय केलंच काय दररोज एक शेतकरी मरतो. आज आमच्या शेतकरी बांधवाच्या किती शेती नापी झाल्या त्या वीटभट्टीमुळे ती दिसत नाही डोळ्याला पट्टी पाहिजे फक्त आम्हाला महसूल पाहिजे काय त्याचा मातीचा महसूल पाहिजे. अहो कशामुळं शेती मातीत आम्ही पिकवतो आम्ही शेतकरी आम्ही पिकवतो मग तुम्ही खातात तुम्हाला शासन कुठलं देत नाही आमचे टॅक्स तुम्हाला पगार काय उपयोग नाही. माझ्याकडे 107 अर्ज आहेत मग ह्यांच्याकडे किती आले मग का तुम्ही ढोकलाय बरं मला सांगा तुम्ही मान्य मला सगळं तुमच्याकडे आहे वीट तुम्ही याच्या आधी गेल्या वर्षी आपल्या आदरणीय काय नाव तांदे साहेबांना 7 खडी मशीन सील केल्या तो पण प्रदूषण महामंडळाकडे अधिकार आहे. मग तुम्ही का केली तुम्ही म्हणता ना दाखवा मला तसा जीआर तुमच्याकडे की आमच्याकडे अधिकार अहो कलेक्टर साहेब काय लिहिलं आता माझं म्हणणं यांच्या वरिष्ठ कलेक्टर साहेब आहे ऐका मला तुम्ही सांगा माझा जीएसटी भरतो माझं दुकान असतं तर मी जीएसटी भरतो ना जीएसटी कशाची भरणार आहे मी मग माझं दुकानचं काय इथं नाही ऑफिस मध्ये आम्ही सगळे एका बाजूला एका फाशी घेणार कुठल्या अधिकारी काय काय करू द्या आमचे तर न्याय मिळत असेल आम्ही न्यायासाठी कुठल्या पण बघा सगळी मांडू तुम्ही सांगा आमचं चुकलंय ही काठी घ्या मामाच्या मारा चालू कर घ्या मामाच्या काठी मारा चालू कर आमचं चुकलंय ना आमची कुठली गोष्ट चुकली दाखवून द्यावी नाही बाबा तुमची अशी गोष्ट चुकली अहो मी लेटर दाखवले प्रदूषण महामंडळ लेटर दाखवले लेटर पिशुगुडा पाटील बाळासाहेब
पिशव्या नाव घाला सगळे लेटर इथं दाखवा. आणि सोनल साहेब तुम्ही म्हणता ह्या साहेबांना मला गेल्या वेळेस पण मी आणून दिलं 30 पत्र लिहून दिलं, आता आपण तेच लिहून दिलं. मग तुम्ही रॉयल्टी गोळा करू नका बरोबर ना, तुम्हाला आधी शिवत येत नाही तर शेतकऱ्याची बरोबर फसवणूक, रस्ते होत नाही, शेतकरी सगळ्या गोष्टी होतात, त्याला बरोबर तुमचं काहीच नाही. तुमच्या डाल करा बीडीओवर ढकल ह्याच्यावर ढकल, लावलंय काय? सर्वसामान्य जगायचं का नाही तुळजापुरात? सांगायचं सर्वसामान्य जगायचं अवकाश लेटर तुम्ही आम्हाला नोटीस करता साहेब, लाजवानी गोष्ट. तुम्ही आमची नोटीस, आम्ही लोकशाही मार्ग आमच्या घरासाठी खर्च का, माझ्या घराचं काय ह्यांच्याकडे काय केलं झालंय का? आम्ही लोकांसाठी करतो तर तुम्ही आमच्यासाठी हे चालू आहे, मला उपयोगच नाही. हो काय तहसीलदार साहेबांचं लेटर कालचं, ते पण काल किती वाजता 5:30 वाजता लेटर मला मिळालं. 5:30 वाजता लेटर काढतात, आज आंदोलन मला 5:30 वाजता लेटर निघतं. हवाई लेटर काय दिले त्याच्यात? प्रदूषण महामंडळाला कळवलंय काय? कळवलंय तारीख कधी? 24 तारीख. आंदोलन किती तारीख? असल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा. व्हायला पाहिजे, निलंबित करा. हो का? त्यांनी पत्र किती तारखेला काढलंय? आंदोलन आमचं आहे आणि किती तारखेला पत्र काढलंय, काय काढलंय वाचा. आणि आपल्या आदरणीय कलेक्टर साहेबांची तर ऐका, यावर तर तारीख सुद्धा नाही. आदरणीय कलेक्टर साहेब त्यावर तारीख नाही. काय लाजवानी गोष्ट आहे सांगा, त्याच्यावर तर तारीख सुद्धा गेली नाही. हो का? पुढे तारीख हो का? वीटभट्टीचं ऐका तारीख, तारीख नाही त्याच्यात. काय बोला, एवढा भोंगळा कारभार चालू आहे, तारीख नाही. आहे का तारीख? काय करायचं सांग, आमच्यासारख्या सर्वसामान्य काय करायचं सांग? मग बिगर तारखेचं जर एवढे मोठे अधिकारी जर बिगर तारखेचं लेटर पोहोचवत असतील सामाजिक कार्यकर्त्याला, तुम्ही मानता आणि किती कळकळीची गोष्ट. साहेबांना 6 महिन्याखाली लेटर दिले आणि ह्या साहेबांनी लेटर दिलं की मग तुम्ही सांग कुठे तुम्ही सांग आमची मागणी काय वेगळी आहे का? काय वेगळं काय मागितलं आम्ही तुम्हाला? सांगा, मीडिया समोर समोर होऊ देऊन द्या, सगळ्या गोष्टी समोर होऊन देऊ. बोला आम्ही काय वेगळी मागणी केली असं समोर माग, समोर बोला. राजसाहेब कुठलं पत्र आहे? माझं पत्र आहे का? मी करत आहे. कुठे दिलंय? प्रज्वल महामंडळात दिलंय. ऐका की तुम्ही तहसीलदार साहेब किंवा तुम्ही कलेक्टर साहेब, तुम्ही जर वर त्यांना पत्र काढलं, त्यांनी काय उत्तर देणं बंधनकारक आहे का नाही? आहेत का नाही? मग तुम्ही मला सांगा, मग का कारवाई झाली आतापर्यंत? माझं 4थं वर्ष आहे आणि माझे 6वं आंदोलन आहे. आज 6 आंदोलन करून जर न्याय मिळत असेल तर आम्ही काय करा? तुम्ही सांगा त्या पद्धतीने आम्ही सांगा. पत्र दाखवायचं, पत्र राहायचं. बाई सगळे शासन राजपत्र कोणाचे? बाई शासन राजपत्र कोण दिलेत? प्रदूषण महामंडळाने दिलेत. तुमचं जर परमिशनच नाही, आज तुमची पत्रकारची परमिशन आहे, तुम्ही कॅमेरा घेऊन तर तुम्हाला चालतंय का? तुमची परमिशन लागेल का नाही? चेक करता अधिकार कुणाला आहे ना जिल्ह्यात? का तसं नाही कुणालाच? जिल्ह्यात कुणाला अधिकार आहे का नाही? बरोबर. मग होत नसेल तर आम्ही काय करा? तुम्ही सांगा, त्या पद्धतीने आम्ही करतो. आणि आज एक सांगतो तुम्हाला, पोलीस बांधवांना, तुम्ही आतापर्यंत आम्हाला सहकार्य केले. आज गेल्या सुद्धा आमच्यावर गुन्हे दाखल झाले विनाकारण. आज जर आमच्यावर गुन्हे दाखल झाले विनाकारण, कुणाच्या सामन्यावर ना कुणाच्या वागण्यावर जर कुणी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर आम्ही वैयक्तिक प्रत्येकाची गोष्टी घेऊ. तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या नाही, आम्ही पण कुठल्याच गोष्टी तुळजापूर तालुक्यात चालू देणार नाही. आज आमच्या गोष्ट आहे, आम्ही उघड सांगणार. विनाकारण जर खोटी नाटी जर गुन्हे कुणाच्या सांगण्यावरनं आणि कुणाच्या ऐकण्यावर जर कुणी दाखल केले तर आम्ही कुणाचीही गैर करणार नाही. आज मीडिया समोर सांगालो मी, लोकशाही जिवंत जर ठेवायची असेल आम्ही आंदोलन लोकशाही मार्गे करायला. आज मला कमीत कमी मी किती अर्ज दिलेत? आज मला संरक्षण द्या, वीटभट्टीवाल्याने मला धमक्या दिल्यात. किती जण दिलेत? मी संरक्षण 3 धमकी दिलेत. का तुम्ही कारवाई केली नाही? वीटभट्ट्याने उघड धमकी दिलेत की आमच्या धंद्यावर आले तर आम्ही हे करतो म्हणून. कुणाच्या सांगण्यावर दिलेत? कुणाच्या पण आम्हाला नाव घ्यायचं नाही. त्या गोष्टी झाल्या आम्हाला माहिती आहे. आणि मी वेळ आली नाही त्या गोष्टी उघड मला धमक्या दिल्या, कुणाच्या सांगण्यावर दिल्या, कुणाचा फोन आला रात्री 12ला, कोण फाशी घेतो म्हणलं, सगळ्या गोष्टी माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मी येणार नाही. कोण कुणाला काय काय फोन करून सांगितलं, त्याची रेकॉर्डिंग दिली. मला कुणाची भांडणं झाली, आमच्या ऑफिसमध्ये भांडणं, सगळ्या गोष्टी सगळ्यांनी कुठे कुठे सांगितलं असतात. ते आपण पूर्ण पैसे मीडिया समोर बोलावले. सर वाचलं तुम्ही, आता ह्यात काय करू तुम्ही सांगा. मग कलेक्टर साहेब आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत का नाही? मग कलेक्टर साहेब मला हे आहेत का? म्हणजे कलेक्टर साहेबांना अभ्यास नाही का? तुम्ही सांगा, आहे का नाही? पत्र दिले ना, आधीच दिलेत ना, काय मग का केलं नाही? तुम्ही सांगा. आता एवढे आंदोलन केले, मग मार्ग सांगा ना आम्हाला. बाबा अशाशी पद्धत आहे, ह्या पद्धतीने करा, हे करा, सांगणं काम आहे. फक्त पत्र दिलं म्हणजे झालं पण आमचं बी खोटं आहे का? हे पत्र कोणाचं बिघड तयार करून आणलंय का? चेक करा, आवाज जाऊ नंबर सगळं चेक करा. मग सांगा जिल्हाधिकारी साहेबांचं पत्र काय दिलंय? पत्र तात्काळ वीटभट्ट्या सील कर. कुणाचं पत्र आहे? माझं नाही घरचं, मी आमच्या वडिलांना तयार केलं नाही.
त्याचा मग 100 ट्रिपची राईड होतं, मग त्यांना काय guarantee तुम्ही अधिकाऱ्याला देताय? फोन लावायचा. मी का त्यांनी मध्ये फोन त्यांचे अधिकारी एकतरी इथं आले की नाही नुसतं काय नाही, त्याला मी की ऐका, सगळं संतोष पाटील सगळं साहेबांना नाही. संतोष पाटील काय नाही, साहेबांना सगळं हो मला बरोबर. संतोष पाटील साहेबांना मी नंबर त्या दिवशीच लगेच त्या दिवशी माझं साहेबांचं जरा बोलणं मला झालं. त्या दिवशी मी संतोष पाटील साहेबांना फोन लावला. साहेब म्हणजे सर फोन करतात तुम्ही त्यांचा फोन कॉन्टॅक्ट करून द्या, बोलायला लावायची काही नियमाने बोलून घ्या. मी नंबर पाठवला की नाही आता दाखवतो नाही. मी त्यांना नंबर पाठवला त्या दिवशी सांगितलं. पाटील साहेबांना विचारा, पाठवला साहेबांशी बोलायला लावा, एवढं पण सांगितलं. आणि आम्ही म्हणतो नंतर आम्ही काय करताय कोणाची कुणी सांगू द्या पाटील आले काम करा म्हणून सगळं बसतो. करून काढायला संध्याकाळी सगळं जीसीपी हायवा सगळं संध्याकाळी तलाठी मंडळ मॅनेज नाही ना नुसतं झोपात सोडून घ्यायचं काय काय नाही. त्या अपशिंग रोडला तर एवढं खोदलंय ना की म्हणजे हद्दीच्या बाहेर त्याची राईट नाही काय नाही सगळं समजून चालतंय. तर पैसे देतात ना बाहेर तिथं कोण येईल? त्यांना बोला. नाही का नाही कसं म्हणता तुम्ही हा? आपण बोलत आहे आपल्या पण या माणसाला. त्यांनी एक शब्द तोंडातून नाही त्यांच्या एवढा तहसीलदार कशाला झाले ते हा? तहसीलदार कशाला झाले ते इथं आत्मदान करून पडले सगळे तर एक सध्या शब्द बोलणार त्यांनी मग कसं काय म्हणता तुम्ही आधी गोष्ट ही हा? आपण आंदोलन केले जीव जाईल का त्याचा मग काय तो माणूस आता इथं आलाय कसाठी आलाय हो बरं दाखवा तुम्ही नाव दाखवा या अपंग माणूस आहे कसाठी आलाय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आज न्याय जर मिळाला नाही तर आत्मदान इथल्या इथं आज मी आज आपल्याला तुझा पप्पा झाले तर झाले बसा येईल ना काय कुणाचा काय विषय टीव्हीचं गाव आहे म्हणा माझी 6 दोन झाले आतापर्यंत 30 पत्र घ्या साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी काय मग काय केली यांना अधिकार नाही मान्य कलेक्टर साहेबांनी कसं केलं त्या पत्रामध्ये जिल्हाधिकारी जाधव मॅडम त्याच्या उल्लेख आहे ते पत्र त्यांना पाठवलेलं तुम्हाला प्रत दिलेली आहे हा? जर त्यांनी तुम्हाला ती प्रत दिली असेल तर त्या काय झालं अधिकार त्यांना दिलेला आहे सजी असं म्हटलं हो त्याच्यामध्ये मान्य तुमचं म्हणणं मला मान्य आहे. हा. मग वारंवार त्याच गोष्टी करण्यात काय अर्थ म्हणजे एकदा वेळेला एका पत्र ठीक दिलेलं आहे आहे त्याच्यामध्ये मला ऐका की आता ही कुठं सगळी ऐकली मी मला नाही. ही वाचा तुम्ही मला हेच काय दिलं मला त्याचा प्रश्न नाही मी तुम्हाला काय सांगतो ऐकून घ्या पहिला हा आपण काय असेल ते कायदेशीर कारवाई करा म्हणून हा मग वारंवार ज्या गोष्टी इथं नाहीये त्या गोष्टी करण्याचा काय अर्थ आहे का हेतू काय सांगतो हा तुमचं उद्या म्हणजे हा बाबा एक तुम्हाला अधिकार दिलेला आहे मान्य आहे आम्हाला आम्ही म्हणत नाहीये परंतु तुम्हाला कायदेशीर लेखी पत्र दिलेलं आहे पत्र दिलं तुम्हाला वरिष्ठांनी सांगितलं बाबा इथं अधिकार क्षेत्रामध्ये येत नाहीये तरी सुद्धा तुम्ही सांगून सुद्धा परत परत त्याच गोष्टी वारंवार करताय बरोबर आहे का हे? हा आम्ही 4 मध्ये सांगतो मला त्या लिखित पत्राचं हो लेखी पत्राचं सांगतो तुम्हाला सांगा, हो, त्याच्याबद्दल पण काय म्हणणं हो, सांगा सर. मला. लेखी पत्राचं याच्यावर पण सही शोभा जाधव यांची सर. सही. ठीक आहे. तेच ना. त्यात काय लिहिलंय की सर मी आता मी वाचलेलं आहे. हा मी वाचलेलं त्यात काय आहे. लिहिलंय? तात्काळ परवानगी चेक करून तहसीलदार साहेबांना तिथे काय नाव तहसीलदार साहेब यांना दिलंय तात्काळ परवानगी चेक करून तात्काळ त्याची परवानगी नसतील ती सील करा कुणाला दिले तुझा तहसीलदार यांना दिलेले आहे कोण दिले आदरणीय आपल्या काय जाधव मॅडम दिले बरोबर आहे अशी कारवाई करणं यात फरक आहे उद्या कसं असतं एखाद्या न्यायालयात बाब गेली तुम्हाला अधिकार क्षेत्र नसताना कारवाई का करण्यात त्याला उत्तर कोण देणार तुम्ही त्यांना का मी देणार उत्तर याला कलमचं रेकॉर्ड आहे कलमचं कोर्टाने आज दिलेलं आहे तहसीलदार साहेबाला आदेश आहे त्याचा ते पण पुरावे तुम्हाला आता कोर्टाने आदेश दिलेले साहेब, आदेश- तहसीलदार साहेबांना अधिकार आदेश शासनात आणि तुम्ही बोलणं यात फरक आहे तुम्ही रेकॉर्ड दाखवली तुम्हाला काय? बातम्यात त्यांनी तुमचं म्हणणं सर्व आहे मग तुमचं म्हणणं जे ऐकलं आम्ही ऐकलं हा पण हे कुठेतरी असं नको की मग समजा मी काय बोललो ते समजले का अपर जिल्हाधिकारी यांनी यांना बोललो त्यांना समजावून सांगितलं की हा विषय आमच्याकडे फक्त गव्हर्नमेंट संदर्भात येतो त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला पत्र द्या तसं आम्ही त्यांना कळवतो
मग इलेक्शनच्या दरम्यान आम्हाला त्याच्यावरती पत्र दिलं झालं. आम्ही जानेवारीमध्ये पत्र हे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं की अधिकार त्यांचे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना परत समोर चर्चा झाली. काल जिल्हाधिकारी पत्र काढलं परवाना द्यायचे अधिकार आहे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, त्यामुळे कारवाई पण तुमच्याकडनं होईल, तुम्ही कारवाई करा असं पोल्युशन कंट्रोल बोर्डला पत्र दिलेलं आहे. त्याची कॉपी काय दिली, त्याची कॉपी आता दिली, स्पष्ट लिहिलंय परवाना द्यायचे अधिकार पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहेत, कारवाई तुम्हीच करा. ते जिल्हाधिकाऱ्यांनी कालच्या तारखेत पत्र दिलेलं आहे. दिलंच आहे तसं स्पष्ट अधिकार आहे, ज्याला परमिशन द्यायचे अधिकार त्यालाच कारवाई. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं रॉयल्टीचे अधिकार आहे महसूल अधिकार माझ्याकडे. सर जी माझं दुकानच नाही. आणि सर दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांना वीटभट्टीच्या प्रदूषणामुळे त्रास होतो, मला नाही मला अधिकार, ते सांगतोय मी. ते पोल्युशन करणारे उद्योग आहे त्याचे सगळे अधिकार पोल्युशन कंट्रोल बोर्डाला आहेत. ते बोर्ड त्याचं स्थापन झालेलं आहे. बोर्डाचा उद्देश तो स्थापन करायचा. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, गोष्ट बोलतो मी सर, तहसीलदार कडनं मला लिस्ट आली आहे की एवढ्या एवढ्या वीटभट्ट्या आहेत. तुमच्याकडे अधिकार किंवा अधिकाऱ्याचा जे शासन नियमाप्रमाणे चालतं तिथं बरोबर आहे. तर मग नियमाप्रमाणे तुमची लिस्ट कसं आली, तुम्ही लिस्ट दिलेली आहे 174 वीटभट्ट्याची कोणाची लिस्ट दिलेली आहे तुम्ही, मला तुम्ही दिलेली दुसऱ्या कुठल्या ऑफिस दिली ऐकून सांगतो तुम्हाला. मला प्रश्न विचारायला उत्तर सांगा. ज्या लोकांकडून आम्ही रॉयल्टी भरून घेतो वीटभट्टीसाठी जे लोक आमच्याकडे रॉयल्टी भरतात त्या लोकांची लिस्ट आहे. रॉयल्टी भरण्याचा माझा अधिकार आहे, विषय माझा नाही. वीटभट्ट्यासाठी लागणार काय म्हणतो परमिशन असू नसू त्यांना जी काय ते बघायचा अधिकार नसेल असं मला माहित नाही. सर म्हणजे जी काय नियम असतील नसतील मला माहित, फक्त तुमच्याकडे एवढं मला फक्त पत्र द्या तुमच्याकडे समजा. मी तुमच्या साहेबांचा शब्द देतो, शब्द असतो की तुमच्याकडे ते परवानगी चेक करून ठेवा नाही तर रॉयल्टी गोळा करा. वीटभट्टीला परमिशन नसताना रॉयल्टी गोळा करता अधिकार आहे. एवढं फक्त 4 वेळी मला पत्र लिहून द्या. परत आयुष्यभर तुमच्या ऑफिसला ह्या विषय घेऊन येणार. परत सांगतो, गौण खनिजासाठी परमिशन देण्याचे, त्याची परमिशन साठी दंड लावायचे किंवा वसूल करायचे अधिकार माझ्याकडे आहे. ते लिगल आहे का इलिगल आहे, ज्याला परमिशन द्यायचा अधिकार तो त्याचा अधिकार. गौण खनिज लिगल असो इलिगल असो दंड लावायचे वसूल करायचे अधिकार माझ्याकडे आहे. उत्तर देऊ आम्ही. तुमच्या शब्दाला आम्ही मान देतो. त्यांनी फक्त 4 शब्द ऐका, आता आम्ही त्यांना जास्त मागित नाही, त्याच्यापुढे शब्द पण देतो. ह्या विषयावर आम्ही कधी सुद्धा ह्या ऑफिस येणार नाही. आम्ही प्रदूषण महामंडळ आणि नंतर गोष्टी आली कारण जी कंपनी आहेत तिच्या ऑफिस बसू, ठीक आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही येणार नाही. फक्त 4 वेळेचा की ज्याच्या वीटभट्टीचे परवाने असू नसू त्यांच्या अधिकार, मला रॉयल्टी गोळा करण्याचा अधिकार आहे की त्यांची रॉयल्टी गोळा करणे लिहून देऊ द्या. तुम्ही आम्हाला लिखी द्या, आम्ही त्याचं सध्या आता माझं लिखित आतापर्यंत आंदोलन माझी तुम्ही आंदोलन साहेब किती दिवसात आपण एक 7 दिवस किती दिवस त्यांचं जमत ह्यांना जे गौण खनिजाचा नियम आहे पाहिजे त्याला काय कायदेशीर अधिकार आहे, त्याला काय